कल्याण पश्चिमेला असलेल्या गोल्डन पार्क परिसरातल्या एका चायनीज हॉटेलमध्ये लागलेली आग विझवताना अचानक झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात अग्निशमन दलाचा एक कर्मचारी एक जवान जागीच ठार झालाय, तर जगन आंबवले असं त्यांचं नाव आहे. तर अग्निशमन दलाचे कर्मचारी पालवे हे देखील यात गंभीर जखमी झालेत आणि या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पंचनामा केलाय. मध्यरात्री 1:10 हा मोठा आवाज झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण होतं. सुरक्षिततेच्या दृष्टीनं परिसरातला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण देणारं विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडलं जाणार आहे. मराठा आरक्षण विधेयकासोबत मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा कृती अहवाल सुद्धा आज विधिमंडळात मांडला जाईल. गिरीश महाजनांनी ही माहिती दिली. मागासवर्ग आयोगावरील एटीआर विधिमंडळात मांडण्यापूर्वी सकाळी 10:30 वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होईल. त्यात एटीआरवरती शिक्कामोर्तब होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यात 50% आरक्षण असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी 52% आरक्षण दिल्याची माहिती दिली होती आणि त्यामुळे त्यांना आता काळजी घेतली पाहिजे, नाहीतर मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला काही मिळणार नाही असं भुजबळ म्हणाले. आज सकल मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक मुंबईतल्या आझाद मैदानात होणार आहे आणि सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला 225 समन्वयक उपस्थित राहतील. ठाण्यात मराठा क्रांती मोर्चाची तातडीची बैठक काल पार पडली. विधिमंडळात काय होतंय ते पाहण्यासाठी ठाण्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जर निर्णय आमच्या बाजूने लागला तर साखर आणि लाडू वाटणार आणि तोंडाला पानं पुसली तर मराठा समाज पुन्हा रस्त्यावरती उतरणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आज दुपारपर्यंत आरक्षण दिलं नाही तर गरिमी काव्यानं विधिमंडळात घुसून सत्ताधारी आणि विरोधकांना जाब विचारू असा इशारा ठोक मोर्चानं दिलाय. पुण्यात आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चानं जागरण गोंधळ घातलाय. यावेळी बालगंधर्व चौकात संबळ वाजवून गोंधळ घालण्यात आला. हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. तसंच फडणवीस गोंधळाला या अशी साथ सुद्धा सरकारला मराठा कार्यकर्त्यांनी घातली. मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकेल का यावरती प्रश्नचिन्ह असून ते घटनेत बसवण्यासाठी सरकारला अधिक प्रयत्न करावे लागतील असं मत कायद्यातले जाणकार व्यक्त करतायत. दूध भुकटी अनुदान प्रकरणात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या दूध भुकटी प्रकल्पातील अनुदान प्रकरणामध्ये खोटी कागदपत्र सादर केल्याचा ठपका रोहनवर ठेवण्यात आलाय. रोहन देशमुख यांच्यासह राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर अशा एकूण 9 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावरती हा गुन्हा दाखल झालाय. कागदपत्रात बनाव झाल्याचं समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीनं उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केल्यानंतर आता ईडीकडून अजित पवारांची चौकशी केली जाणार आहे. सिंचन घोटाळ्याची पुढची सुनावणी साधारण 2 आठवड्यात होण्याची शक्यता असून चौकशीला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याचं अजित पवार म्हणाले. यापुढे जो कारखाना एफआरपीची अर्धी रक्कम डिपॉझिट करेल त्यालाच या वर्षीच्या गाळपासाठी परवानगी द्या असे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. आतापर्यंत 45 कारखान्यांनी शेतकऱ्यांचे 293 कोटी 25 लाख रुपये एफआरपी थकवली असून न्यायालयाच्या निर्णयामुळे कारखान्यांना ही रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. अवनी वाघिणीवरून विधानसभेत बुधवारी जोरदार खडाजंगी झाली. आधीपासूनच डाव टाकून असलेल्या विरोधकांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली, मात्र त्यांनीही प्रश्नांचा हल्ला परतवून लावला. अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्यात फक्त रमेश कदमला अटक होऊन चालणार नाही, तर या घोटाळ्यामागे जे आहेत त्यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाले. हिवाळी अधिवेशनात सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागानं काढलेलं विधेयक चुकीचं असल्यानं ते मागे घेण्यात आलं. तसंच व्यापारी, माथाडी कामगारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची समिती गठीत करून योग्य निर्णय घेतला जाईल असं राज्य सरकारनं घोषित केलं. तसंच यापुढे व्यापारी वर्ग आणि माथाडी कामगारांवरती लाक्षणिक बंदसारखं आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलं. 30,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार आहे. आगामी अर्थसंकल्पात त्यासाठी 300 कोटींची तरतूद करू असं शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले. शिक्षण क्षेत्रामध्ये सुमारे 250 कोटीचं अनुदान अर्थसंकल्पामध्ये हे दिलं जाईल
असं आज माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय. शिक्षण मंत्री विनोद तावडे अडाणी असल्याची टीका संजय निरुपम यांनी केली. तावडेंनी महिलांसमोर एका व्यक्तीला अश्लील भाषा वापरल्यावरून निरुपम यांनी ही टीका केली. अंदिवलीत एका डान्स दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आता त्या कार्यक्रमाच्या आयोजकांवरती बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात यावी असं निरुपम यांनी म्हटलंय. कार्यक्रमादरम्यान मुलगी अनेक तास उपाशी असल्याचं समोर आलं. पुणे महापालिकेतील सभागृहात बसण्यावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये मतभेद पाहायला मिळाले. पहिल्या रांगेत स्थान मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीतील महिला नगरसेविका नाराज आहेत. महिलांना आरक्षण असतानाही त्यांना शेवटच्या रांगेत बसावं लागतं अशी नाराजी व्यक्त करत नगरसेविका अश्विनी कदम, वैशाली बनकर आणि नंदा लोणकर यांनी पक्ष गटनेत्यांना पत्र दिलंय. छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. त्यामुळे अपक्षांचा अर्ज दाखल केलेल्या छिंदमला जिल्ह्याबाहेरूनच प्रचार करावा लागणार आहे. कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये पिस्तूल आढळल्याची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. मात्र कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांनी चौकशी केल्यानंतर ही पिस्तूल बनावट असल्याचं समोर आलं. बरं, शूटिंगसाठी मोबाईल जेलमध्ये कसा गेला हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. या प्रकरणात पोळकडे मोबाईल पुरवणाऱ्यांवरती कडक कारवाई करणार असल्याचं साठे म्हणाले. कळंबा कारागृहातील 10 कर्मचाऱ्यांची सध्या चौकशी सुरू असून पोळनं घातलेला घोळ आता कळंबा कारागृह प्रशासनाच्या चांगलाच अंगलट आल्याचं या प्रकरणातून दिसतंय. भिवंडीतल्या वज्रेश्वरी देवी संस्थान विश्वस्त मंडळानं 3.25 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी ग्रामस्थांनी वज्रेश्वरी बंद पुकारला होता. या प्रकारामुळे सध्या ग्रामस्थ आणि भाविकांमधून संताप व्यक्त होतोय. यावेळी ग्रामस्थांनी वज्रेश्वरी मंदिराच्या पायऱ्यांवरती बसून तीव्र भावना व्यक्त केल्या. तसंच गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत रावसाहेब दानवे यांनी पालिकेला 300 कोटींचा निधी देण्याचं घोषित केलं. हा प्रलोभनाचा प्रकार असून दानवेंवरती आचारसंहितेचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केतन गुंदेचा यांनी केली आहे. मुंबई विद्यापीठात फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त कोणताही अभिवादनाचा कार्यक्रम झाला नाही. त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी परीक्षा मुख्य नियंत्रकाला महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यास भाग पाडलं. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं पुण्यात फुले दाम्पत्यावरील लिखित युगार्थ या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते झालं. टिळक आणि आगरकरांना राजद्रोहाच्या गुन्ह्यात फुलेंनी व्याजानं पैसे काढून जामीन मिळवून दिला होता. पण टिळकांनी फुलांचे साधे आभार सुद्धा मानले नाहीत अशी खंत पवारांनी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाच्या आवारात असलेल्या डॉक्टर शंकर दयाल शर्मा या खुल्या संस्थेचं नाव यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या यादीत नसल्यानं या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं वर्ष टांगणीला लागलंय. डॉक्टर शंकर दयाल शर्मा संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून यूजीसीच्या यादीत या आस्थापनेचं नावच नसल्यानं हे वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होते. इचलकरंजीतल्या पेठवडगाव इथे महाराष्ट्र क्रांती पक्षाचा मेळावा पार पडला. सर्व जाती धर्माच्या नागरिकांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी पक्ष स्थापना केल्याचं पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितलं. दरम्यान महाराष्ट्र क्रांती पक्ष उपेक्षितांना तिसरा पर्याय नक्कीच उभा करेल असा विश्वास यावेळी हातकणंगलेमधून उमेदवारी जाहीर झालेल्या एसपी कांबळे यांनी व्यक्त केला. अनेक बाजार समित्या बंद असल्याचा फटका ग्राहकांना बसला असून भाजीपाल्याच्या किमतीवर या बंदचा परिणाम काही अंशी पाहायला मिळतोय. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक सुरूच असून नेहमीच्या भाज्यांमध्ये विशेष वाढ झाली नसल्याचं दुकानदारांनी म्हटलंय. शिर्डीचं विमानतळ उडवून देणारा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचं समोर आलंय. विमानतळ प्रशासनानं त्याला पत्राद्वारे शिर्डीचं विमानतळ उडवून देण्याची धमकी दिली होती. पत्र पाठवणारा मनोरुग्ण हा बुलढाण्याचा रहिवासी असून त्याचे डॉक्टर सुजय पाटील यांच्याकडे उपचार सुरू आहेत. तो मनोरुग्ण निघाल्यानं अखेर पोलिसांनी या तपासातून सुटकेचा निश्वास सोडलाय. जालन्यातल्या जाफराबाद विरे गावाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत विशाल नरवाडे हा तरुण जागीच ठार झाला तर दीपक देशमुख हा गंभीर जखमी आहे. मयत आणि जखमी दोघेही पिंपळगाव रेणुकाई गावाकडे जात असताना हा अपघात घडला. दरम्यान या प्रकरणी फरार चालकाचा शोध सुरू आहे. गोवर आणि रुबेला लस दिल्यानं बुलढाण्यातील 7 विद्यार्थ्यांना त्याची बाधा झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. या 7 विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 7,07,000 बालकांना ही लस दिली असून 3 सत्रांमध्ये लसीकरणाची मोहीम पार पडणार आहे.
अहमदनगरच्या लोणी इथे भर रस्त्यात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्यानं एटीएम फोडून त्यातली 16 लाखांची रक्कम लंपास केली आहे. प्रवरा मेडिकल रुग्णालयासमोर रात्री 3च्या सुमारास ही घटना घडली. गस्तीवर असलेल्या लोणी पोलिसांनी हा चोरीचा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी रात्रभर चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र हुलकावणी देत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. वर्ध्यात एका हत्येचा 1.5 महिन्यानंतर उलगडा झालाय. मानलेल्या भावानं आपल्या बहिणीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषोत्तम कदम याची हत्या केली आणि सूरज आत्राम असं आरोपीचं नाव आहे. दरम्यान आरोपी सूरज आणि पुरुषोत्तम यांच्यामध्ये दारू पिण्यावरून सुद्धा वाद झाला होता. त्यातून सूरजनं पुरुषोत्तमची दगडानं ठेचून हत्या केली आणि त्याचा मृतदेह पेट्रोल ओतून जाळला. हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील पिंपळदरी इथल्या महावीर मराठी हायस्कूलच्या विद्यार्थिनींना शाळेतून घरी जाताना बसच न आल्यानं गैरसोय झाली. दरम्यान शाळेच्या परिसरात कडाक्याची थंडी असल्यानं विद्यार्थिनींनी शेकोटी पेटवली. कल्याणच्या आंबिवली इथे एका मुलीनं आरोपी रवी पाटील याच्याकडे उधारीवरती पैसे घेतले होते. पैसे दे नाहीतर शारीरिक संबंध ठेव अशी मागणी यावेळी पाटीलनं पीडित मुलीकडे केली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी रवी पाटील याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईमध्ये दिवसाला 3 नागरिकांना डेंग्यूची लागण होत असून प्रत्येक महिन्याला एकाचा मृत्यू होत असल्याची बाब माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. गेल्या 35 महिन्यात 38 मुंबईकरांचा डेंग्यूनं मृत्यू झाल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगलींनी दिली. मुंबई महापालिकेमध्ये अनुकंपा अंतर्गत वडिलांच्या जागेवर केवळ मुलालाच नोकरी देण्याचा नियम मुंबई हायकोर्टानं रद्द केलाय. अर्चना देसाई यांनी त्यांचे वडील अरुण सकट यांच्या जागेवरती नोकरीचा अर्ज दिला होता, मात्र तो फेटाळल्यामुळे अर्चना यांनी पालिकेत धाव घेतली होती. एकीकडे नवी मुंबईच्या पामबीच मार्गावरती अपघात टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, तर दुसरीकडे याच पामबीचवरती स्टंटबाजांचे प्रकार समोर आलेत. स्टंटबाज चक्क पायानं दुचाकी चालवत होता. त्याचे पाय हँडलवरती होते तर हातात तो मोबाईल घेऊन चॅट सुद्धा करत होता. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून पोलीस या स्टंटबाजांचा शोध घेत आहेत. पुण्याच्या खेडसे सिटीमध्ये मार्स इन्कॉर्पोरेटेड आणि टाटा ट्रस्टनं भागीदारी करत प्रथिनयुक्त पोषण आहार बनवण्याचा करार केलाय. बुधवारी या कराराचा शुभारंभ झाला. पोषक आहाराचा पुरवठा राज्यासह उत्तर प्रदेशात सुद्धा होणार असून कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी याचा फायदा होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. साई समाधी मंदिरात हृदय हेलावून टाकणारा प्रसंग बुधवारी सर्वांना पाहायला मिळाला. गेल्या 8 वर्षांपासून कोमात असलेल्या 37 वर्षीय तरुणीला तिच्या कुटुंबियांनी साईंच्या दरबारी आणलं होतं. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या शीतल या 7 वर्षांपूर्वी पायऱ्यांवरून पडल्यानं कोमात गेल्यात. त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी तिच्या मातापित्यांनी साईंना साकडं घातलंय. स्ट्रेचरवरून थेट साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा हा संस्थांच्या इतिहासातील कदाचित पहिलाच प्रसंग असावा. या भावनिक प्रसंगामुळे यावेळी उपस्थित सुद्धा हेलावले. मुंबईच्या सांताक्रुझ भागात राहणाऱ्या 9 वर्षीय जोया खान हिचं वजन वाढत असून पैशांअभावी तिच्यावरील उपचार रखडलेत. सध्या तिचं वजन 36 किलो इतकं असून वजनामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होतोय. या मुलीवरती उपचार करण्यासाठी जोयाचे वडील मस्जिदीबाहेर भीक मागत होते. दरम्यान एका व्यक्तीनं त्यांना नायर रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिच्यावरती नायरमध्ये उपचार सुरू आहे. जोयाचं वजन अनियंत्रित असून तिच्यावरील उपचार सलग 3 वर्ष सुरू ठेवावे लागणार आहेत. मात्र त्यासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न जोयाच्या आईवडिलांना पडलाय. 2019 वर्षामध्ये 365 दिवसात जवळपास 100 दिवस सुट्ट्यांची मेजवानी शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दिल्लीमध्ये आज आणि उद्या शेतकऱ्यांचा ऐतिहासिक मोर्चा निघणार आहे. या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी बुधवारी किसान मुक्ती मार्चच्या समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आज दिल्लीत 5 वेगवेगळ्या दिशेनं शेतकऱ्यांचे मोर्चे निघणार आहेत आणि या मोर्चेकरी संध्याकाळपर्यंत दिल्लीतल्या रामलीला मैदानात पोहोचतील. एक शाम किसानों के नाम या बॅनरखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. धुरामुळे आईच्या डोळ्यात येणारं पाणी पाहून उज्ज्वला योजना सुरू केल्याचं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी जयपूर इथल्या प्रचार सभेत केलं. राजस्थान विधानसभेसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. मूग आणि मसुरातील फरक न कळणारे आता शेती शिकवतायत अशी बोचरी टीका मोदींनी नाव न घेता राहुल गांधींवर केली. पंतप्रधान मोदी हे खरंच खूप काम करत असतील तर त्याबाबत ते संसदेत का बोलत नाहीत अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी मोदींवर केली. राजस्थानात निवडणुकांचा प्रचार करताना भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान दलित आदिवासी होते असं म्हटलंय आणि भगवान हनुमानाच्या जातीच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मत द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
दिल्लीतल्या रोहिणी येथील नरेला परिसरात मंगळवारी रात्री उशिरा धावत्या कारमध्ये एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून रविकुमार, मोहित आणि विनोद अशी त्यांची नावं आहेत. मुझफ्फरपूर बालिकागृह प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. या प्रकरणी बिहार सरकारला देखील न्यायालयानं खडे बोल सुनावलेत. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. पाकिस्ताननं पाक-व्याप्त काश्मीरातील लोकसंख्येत बदल केला असून अशा पद्धतीनं ते काश्मीरी लोकांची ओळख योजनाबद्ध पद्धतीनं नष्ट करत असल्याचा आरोप लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी केलाय. जम्मू काश्मीरमधील पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणात सामील असलेल्या नावीद जट या दहशतवाद्याचा सुरक्षा दलांनी चकमकीत खात्मा केला. कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनात इम्रान खान यांनी मोदींची सरी ओढली. फ्रान्स आणि जर्मनीचं उदाहरण त्यांनी दिलं आणि पाकिस्तानला भारताबरोबर मैत्रीच हवी असल्याचं स्पष्ट केलं. काही काळासाठी इसिसची राजधानी असलेल्या रक्का या शहरामध्ये 500 मृतदेह असलेले कब्रस्तान सापडले. यात सामान्य नागरिक, इसिसचे सैनिक तसंच इसिसनं पकडून ठार केलेल्या नागरिकांचे मृतदेह असण्याची शक्यता आहे. उदयपूर आणि राजस्थानचा ऐतिहासिक वारसा सांगणारी मिनिचर पेंटिंग अस्ताकडे वाटचाल करते. अतिशय आकर्षक अशा पेंटिंगची विक्री झपाट्यानं घटल्याचं कारागिरांचं म्हणणं आहे. इम्फाळमध्ये मणिपूर शांघाय उत्सव मोठ्या उत्साहात किंवा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आले. या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भारतानं हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेचा 2-0 धुव्वा उडवत भारतानं झोकात सुरुवात केली. सिमरनजीत सिंगनं 2 गोल नोंदवले आणि भारताची पुढची मॅच 2 डिसेंबरला बेल्जियम विरुद्ध होणार आहे. मॅग्नस कार्लसननं 5व्यांदा विश्वविजेतेपद कायम ठेवलंय. त्यानं अमेरिकेच्या कारवानाचा रॅपिड राऊंडमध्ये 3-0 पराभव केला. मितालीशी आपलं पटत नाही आणि तिनं मितालीनं वर्ल्ड कप अर्ध्यावरती सोडून जाण्याची धमकी दिली होती असं कोच रमेश पोवारनं म्हटलंय. पुणेरी फलटणनं जबरदस्त कमबॅक करत हरियाणा स्टीलर्सवरती 35 विरुद्ध 33 गुणांनी विजय मिळवला. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन मुंबईतल्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये बुधवारी पार पडलं. रजनीकांतचा बहुचर्चित 2.0 आज प्रदर्शित होतोय. पाठोपाठ चित्रपटगृहात रजनीकांतचा 68 फूट कटआउट लावला असून त्याची खास पूजा करण्यात आली. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं 2.0 मधील काही दृश्यांवरती आक्षेप नोंदवला. या संघटनेनं सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला एक पत्र लिहिलंय. आणि बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखीनं सोशल मीडियावरती आपली लग्नपत्रिका शेअर केली. दीपक कलाल सोबत 31 डिसेंबरला ती सातफेरी घेणार आहे.